आज या व्हिडिओमध्ये मी खूपच माहितीपूर्ण आणि ज्ञानवर्धक अशी माहिती घेऊन हजर झालो आहे. या कथेमध्ये या व्हिडिओमध्ये आजचा विषय आहे, एका आईने तिच्या मुलाला विष का दिलं व त्यानंतर त्या आईसोबत काय घडलं. हे सर्व जाणून घेतल्यानंतर तुम्ही सुद्धा खूपच हैराण होऊन जाल. मित्रांनो, ही कथा खूपच माहितीपूर्ण आणि ज्ञानवर्धक आहे. त्यामुळे माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. एका गावामध्ये एक शेठ राहत होता. त्याची बायको खूपच सुलक्षणी स्त्री होती. ती खूपच धार्मिक प्रवृत्तीची स्त्री होती. शेठ आणि शेठाने खूपच खुश होते. त्यांना 2 मुलं होती, परंतु त्यांचा जो छोटा मुलगा होता तो आंधळा होता. जन्मापासून तो आंधळा होता. शेठाने मुलांसोबत खूपच आनंदी होते. देवाच्या कृपेने त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. त्यांचा उदरनिर्वाह खूपच चांगल्या प्रकारे चालला होता. आनंदाने ते त्यांचे जीवन जगत होते. परंतु शेठला दुःख फक्त एकाच गोष्टीच होतं, ते म्हणजे त्यांचा छोटा मुलगा होता, तो जन्मापासून आंधळा होता. शेठला फक्त हीच काळजी असायची की माझ्यानंतर माझ्या या छोट्या मुलाचं काय होईल, याचं आयुष्य कसा जगेल हा, कारण हा आंधळा आहे, याला काहीच दिसत नाही, मग हा कुठे व कसा जाऊ शकेल. हा विचार करून शेठ खूपच दुःखी होत होता. त्याचबरोबर शेठाने सुद्धा छोट्या मुलाला पाहून खूपच दुःखी व्हायची. शेठ आणि शेठाने त्यांच्या मोठ्या मुलाला म्हणायचे की बेटा, हा तुझा छोटा भाऊ आहे, हा आंधळा आहे, त्यामुळे तू कधीच याला एकटं सोडू नकोस, याची नेहमी तू काळजी घे, नेहमी याला प्रेम दे. मोठा मुलगा म्हणायचा, बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी माझ्या छोट्या भावाची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेईन, त्याला कोणत्याच गोष्टीची कधीच कमी पडू देणार नाही. आणि मित्रांनो, ही गोष्ट खरी सुद्धा होती. मोठा मुलगा छोट्या मुलाची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत होता. तो त्याला कधीच एकटं सोडत नव्हता. शेठचा जो छोटा मुलगा होता तो गावाच्या बाहेर असलेल्या शिवमंदिरात नित्य नियमाने जायचा आणि भगवान शिवाची पूर्ण श्रद्धा भावनेने पूजा अर्चना करायचा. अशा प्रकारे जो छोटा मुलगा होता त्याची बुद्धी देवाच्या श्रद्धेमध्ये लीन होत चालली होती. तो देवाच्या मंदिरात जाऊन खूप चांगले चांगले भजन व कीर्तन गायचा व अशा प्रकारे देवाच्या कृपेने त्याला असं ज्ञान प्राप्त झालं की तो एक चांगला गीतकार बनला. तो अशा चांगल्या आवाजात भजन कीर्तन सांगायचा की त्याचं ते भजन कीर्तन ऐकण्यासाठी देवतासुद्धा कोणत्या ना कोणता रूप धारण करून यायचे. तो जेव्हा पण भजन किंवा कीर्तन गायचा तेव्हा गावातील सर्व लोक त्या मंदिराजवळ जमा होऊन त्याचं भजन कीर्तन ऐकण्यामध्ये मंत्रमुग्ध होऊन जायचे. लोक नेहमीच हेच म्हणायचे की हा मुलगा आंधळा तर आहे, परंतु देवाची याच्यावर खूप कृपा आहे, कारण देवाने याला असा चांगला सूर दिला आहे की जेव्हा हा काहीही गात असतो तेव्हा असं वाटतं की माता सरस्वती याच्या कंठातून निघत आहे. त्या आंधळ्या मुलावर गावातील सर्व लोक खूप प्रेम करायचे. त्याला नेहमी काही ना काही खायला ते आणत असायचे. देवाला प्रसाद चढवतोय अशाच प्रकारे गावातील लोक त्या आंधळ्या मुलाला प्रसाद द्यायचे. भजन कीर्तन झाल्यानंतर मोठा मुलगा छोट्या मुलाला हाताला पकडून त्याला घरी आणायचा. अशा प्रकारे शेठ निश्चित झाला होता, कारण मोठा मुलगा छोट्या मुलाची चांगल्या प्रकारे काळजी घेत होता. मित्रांनो, हळूहळू वेळ अशीच पुढे सरकत होती आणि शेठाचे दोन्ही मुले तरुण झाले. एकदा शेठाला म्हणाले की हो, आपले मुलं आता तरुण झाले आहेत, आपला मोठा मुलगा आता तरुण झाला आहे, लग्नाच्या वयाचा झाला आहे, याचा विवाह करून द्या, कारण आपला छोटा मुलगा तर आंधळा आहे, त्याचा विवाह तर होणार नाही, त्याच्यासोबत कोणीही लग्न करणार नाही, परंतु आपण आपल्या मोठ्या मुलाचं लग्न लावून द्यायला पाहिजे. सुनबाई आल्यावर ती मला कामामध्ये मदत करेल, कारण माझं आता वय झालं आहे आणि माझी तब्येत देखील थोडी आता नरम असते, माझा काही भरोसा नाही, मी आज आहे तर उद्या नाही, आणि म्हणूनच तुम्ही आपल्या मोठ्या मुलाचं लग्न लवकरात लवकर लावून द्या. शेठानेचं बोलणं पटलं होतं आणि शेजारच्या गावात जाऊन त्याने त्यांच्या मोठ्या मुलाचे लग्न केलं आणि मोठ्या मुलाचे लग्न लावून दिलं. आता शेठची सुनबाई घरी आली होती. सुनबाई वेळच्या वेळेवर घरातील सर्व काम करायची, सर्वांना वेळच्या वेळ जेवायला द्यायची. ती तिच्या नवऱ्याची आणि शेठाची खूप चांगल्या प्रकारे काळजी घ्यायची. त्याचबरोबर त्या आंधळ्या मुलाची सुद्धा खूप चांगल्या प्रकारे काळजी घ्यायची. परंतु मित्रांनो, शेठची जी सुनबाई होती ती तिच्या नवऱ्याची शेठ आणि शेठांची काळजी तर खूप चांगल्या प्रकारे घ्यायची, वेळच्या वेळेवर अन्न तर द्यायची, त्याचबरोबर दिराला सुद्धा वेळच्या वेळेवर जेवायला द्यायची. परंतु मनातल्या मनात ती त्याची खूप ईर्ष्या करायची. ती विचार करायची की आता तर माझे सासू सासरे जिवंत आहे, परंतु जेव्हा सासू सासरे जिवंत नसतील तेव्हा ह्या आंधळ्या दिराची जबाबदारी माझ्यावरच येणार आहे आणि आयुष्यभर मला याची सेवा करत राहावं लागणार आहे.
याला अशाच प्रकारे वेळच्या वेळेवर अन्न देत राहावं लागणार आहे, त्याची काळजी घ्यावी लागणार आहे. हा दीर तर माझ्या आयुष्याला लागलेला एक ग्रहण आहे, हा माझ्या जीवनाला नरकात बदलून टाकेल. त्यामुळे शेठची जी सुनबाई होती ती तिच्या आंधळ्या दिरावर खूपच राग करायची. परंतु शेठचा तो आंधळा मुलगा त्याच्या वहिनीवर खूप मनापासून प्रेम करायचा. तो वहिनीला कधीच वहिनी म्हणत नव्हता, तो नेहमी वहिनीला आईच म्हणायचा. तो नेहमी म्हणायचा की वहिनी, तू माझी वहिनी नाहीस तर माझी आईच आहेस. तू माझी खूप काळजी घेतेस, वेळेवर मला जेवायला देतेस, वेळेवर नाश्ता देतेस, माझ्या हाताला पकडून तू माझ्या खोलीतून बाहेर आणतेस व वेळच्या वेळेवर मला हाताला पकडून झोपायला नेतेस. तू माझी खरंच खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतेस आणि म्हणूनच तू माझी वहिनी नसून तू माझी आईच आहे. परंतु ती वहिनी, ती सुनबाई त्या आंधळ्या दिरावर मनातल्या मनात राग करायची, त्याच्यावर जळायची. ती विचार करायची की जेव्हा मी माझ्या माहेरी जाते तेव्हा माझ्या मैत्रिणी म्हणतात की तुझा दीर आंधळा आहे आणि म्हणून माझ्या आंधळ्या दिरामुळे मला माझी मान खाली करावी लागते. हे संकट माझ्याच मागे का लागले आहे? अशा प्रकारे ती सुनबाई त्या आंधळ्या दिराचा खूप तिरस्कार करायची. मित्रांनो, एका दिवसाची गोष्ट आहे. शेटणीने तिच्या सुनबाईला बोलवलं आणि म्हणाले की हे बघ सुनबाई, माझी तर तब्येत आता ठीक नसते, माझ्या जगण्याचा आता काही भरोसा नाही, माझं स्वास्थ्य आता ठीक राहत नाही, मी आता कधीपर्यंत जिवंत राहीन हे सुद्धा सांगू शकत नाही. म्हणून तू मला वचन दे की आजपासून माझा छोटा मुलगा जो आहे, आंधळा आहे, त्याला तू स्वतःचा मुलगा समजशील, कारण तो तुला तुझी आई समजत आहे. त्यामुळे तू त्याला तुझ्या स्वतःचा मुलगा समज आणि त्याची खूप चांगल्या प्रकारे काळजी घे. मी त्याची जबाबदारी आता तुझ्यावर देत आहे, तुझ्याशिवाय त्याचं या जगात कोणच नाही. मित्रांनो, असं शेटाने तिच्या सुनबाईला सांगते तेव्हा सुनबाई शेटाणीला म्हणते, आई तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही अजून खूप वर्षे जगणार आहात, तुम्ही इतक्या लवकर कुठेही जाणार नाहीत. तुम्ही असं का बोलत आहात आणि तुम्ही काळजी अजिबात करू नका, मी तुमच्या छोट्या मुलाची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेईन. मित्रांनो, सासूबाई असं म्हटल्यानंतर ती सुनबाई तिच्या कामात व्यस्त झाली. असेच आणखी काही दिवस निघून गेले व अखेर शेटाणीचा देहांत झाला. जेव्हा शेटाणी मरते तेव्हा शेठचा छोटा मुलगा खूपच रडतो. परंतु मित्र, असं म्हणतात ना की या जगामध्ये जो आला आहे त्याला एक ना एक दिवस जायचंच आहे. शेटाणी हे जग सोडून निघून गेली होती. हळूहळू आणखी वेळ निघून गेला आणि आता सुनबाईने तिच्या दिरावर आणखी अत्याचार करण्यास सुरुवात केली. कारण शेठ कामानिमित्त घरातून बाहेर जायची आणि तिचा नवरा सुद्धा कामानिमित्त घराबाहेरच असायचा. फक्त तो आंधळा मुलगा आणि वहिनी घरात असायची. शेठ आणि शेठचा मोठा मुलगा घरातून बाहेर गेल्यावर सुनबाई त्या आंधळ्या मुलावर खूप अत्याचार करायची. वेळच्या वेळेवर त्याला अन्न देत नव्हती. जर तो आंधळा मुलगा तिच्याकडे पाणी मागायचा तर ती त्याला पाणी सुद्धा देत नव्हती. परंतु तो आंधळा मुलगा खूपच संतुष्ट प्रवृत्तीचा होता. तो त्याच्या वहिनीला काहीच बोलत नव्हता. हळूहळू वेळ असाच पुढे जात होता आणि एके दिवशी शेठची सुद्धा तब्येत बिघडते. आणि जेव्हा शेठची सुद्धा तब्येत बिघडते तेव्हा शेठने त्याच्या मोठ्या मुलाला बोलवलं. म्हटलं, बेटा, माझा सुद्धा आता काहीच भरोसा नाही, तुझी आई आपल्याला सोडून गेली आहे आणि आता माझाही काही भरोसा नाही. मी सुद्धा काही दिवसांचा पाहुणा आहे, म्हणून तुझा हा जो छोटा भाऊ आहे, हा जो जन्मापासून आंधळा आहे, मी नसल्यानंतर तुझ्या या छोट्या भावाचा या जगात कोणीच नसेल. म्हणूनच तू मला वचन दे, मी मेल्यानंतर तू तुझ्या छोट्या भावाची चांगल्या प्रकारे काळजी घेशील. याला कोणत्याही प्रकारचं दुःख, कोणताही त्रास होणार नाही याची तू काळजी घेशील. तेव्हा मोठा मुलगा म्हणतो, बाबा तुम्ही असं का म्हणत आहात? तुम्हाला काहीच होणार नाही, तुम्हाला आणखी बरेच वर्ष जगायचं आहे. आई तर आपल्याला सोडून गेली, परंतु तुम्ही कुठेही जाणार नाहीत. तुम्ही जर असं आम्हाला मध्येच सोडून गेलात तर मग आमचं काय होईल? तेव्हा शेठ म्हणतो, बेटा, या जगात जो आला आहे त्याला एक ना एक दिवस जायचं तर आहेच. कोणत्या ना कोणत्या कारणाने मनुष्याचा मृत्यू हा निश्चितच आहे. जो आला आहे तो एक ना एक दिवस जाणं नक्कीच आहे. या मृत्यू लोकात जे पण पशुपक्षी आहेत, जे पण प्राणी आहेत, ते सर्व नाशवंत आहेत. एक ना एक दिवशी प्रत्येकाला मरायचं आहेच आणि म्हणूनच माझ्या जीवनाचा सुद्धा काहीच भरोसा नाही. आज मी चाललो आहे, उद्या तुझ्यावर सुद्धा म्हातारपण येईल आणि तुला सुद्धा जावं लागणार आहे. आणि म्हणूनच मी जे काही सांगत आहे ते नीट समजून घे व मला वचन दे की तू माझ्यानंतर तुझ्या छोट्या भावाची चांगल्या प्रकारे काळजी घेशील. तेव्हा शेठचा मोठा मुलगा वडिलांचा हात हातात घेऊन म्हणतो, बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुम्हाला वचन देतो की तुमच्या नंतर सुद्धा मी माझ्या छोट्या भावाची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेईन. त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची मी काळजी घेईन. मला त्रास झाला तरी चालेल, परंतु मी त्याला कोणताही त्रास होऊ देणार नाही. मुलाने दिलेले ते वचन ऐकून शेठ खूपच खुश झाला होता. शेठ म्हणाला, बेटा, मला तुझ्यावर विश्वास आहे. मी नसल्यानंतर तू तुझ्या छोट्या भावाची काळजी नक्कीच घेशील.
त्यानंतर शेठाचा मुलगा त्याच्या कामासाठी निघून जातो आणि शेठ स्वास्थ्य खराब असल्यामुळे शेठ घरीच राहतो. हळूहळू आणखी काही दिवस गेले व शेठचा सुद्धा देहांत झाला. जेव्हा शेठाचा देहांत झाला तेव्हा शेठचा छोटा मुलगा खूप रडला. तो देवासमोर प्रार्थना करतो, हे परमेश्वरा, माझी आई सुद्धा काही दिवसांपूर्वी निघून गेली व आज माझे वडील सुद्धा आम्हाला सोडून गेले आहेत. आता माझा फक्त एकच भाऊ आहे. देवा, तुला तर माहीतच आहे की वहिनी माझी काळजी घेत नाही. मी नेहमी माझा ती तिरस्कार करत असते. ती नेहमीच माझ्यावर अत्याचार करत असते. परंतु माझा मोठा भाऊ माझी नेहमी काळजी घेत असतो. परंतु भावावर सुद्धा मी कुठपर्यंत विश्वास ठेवू शकतो? कारण वहिनीने जर भावाला काही बोललं तर तो सुद्धा माझ्याकडे दुर्लक्ष करेल. त्याचा नाईलाज होईल व त्याला वहिनीचं ऐकावंच लागेल. असं देवासमोर बोलून छोटा मुलगा खूप जोरजोरानं रडू लागला. मोठ्या भावाने छोट्या भावाला मिठीत घेतलं आणि म्हटलं, माझ्या छोट्या भावा, आपले वडील आपल्याला सोडून गेले आहेत. तू काळजी का करताय? तुझा मोठा भाऊ अजून जिवंत आहे. मी तुझ्या वडिलांसमानच आहे. मी तुझी पूर्ण काळजी घेईन. तू काळजी करू नकोस. तेव्हा छोटा भाऊ म्हणतो, दादा, तुम्ही तर माझ्या वडिलांसमान आहातच. मला विश्वास आहे की तुम्ही माझी काळजी नक्कीच घ्याल. परंतु मला वहिनीची भीती वाटत आहे. जेव्हा वहिनी तुला काही बोलेल तेव्हा तू मजबूर होशील आणि माझी काळजी घेणं बंद करशील. मोठा भाऊ म्हणतो, तू काळजी करू नकोस. मी तुझ्यासाठी माझ्या बायकोला सुद्धा सोडू शकतो, परंतु तुला एकटा कधी सोडणार नाही. अशा प्रकारे मोठा भाऊ त्याच्या छोट्या भावाला धीर देत असतो व त्यानंतर ते त्याच्या वडिलांचा अंतिम संस्कार करतात. मित्रांनो, अशा प्रकारे शेठ आणि शेठाने हे जग सोडून निघून गेले व आता शेठचा मोठा मुलगा, त्यांची सुनबाई व शेठाचा छोटा मुलगा राहिले होते. शेठचा मोठा मुलगा जेव्हा कामानिमित्त घराबाहेर जायचा तेव्हा त्याची बायको तिच्या दिरावर खूप अत्याचार करायची. त्याला खूपच घालून पाडून बोलायची, शिव्या वगैरे द्यायची, वेगवेगळे टोमणे मारायची. अशा प्रकारे त्याला नेहमी ती अपमानित करायची. परंतु तो आंधळा मुलगा त्याच्या मोठ्या भावाला वहिनीबद्दल काहीच सांगत नव्हता किंवा तो वहिनीला सुद्धा एक उलट शब्द बोलत नव्हता. तो नेहमी म्हणायचा की वहिनी, तू तर माझी आई आहेस. मी तुला माझी आई समजतो. मी तुला माझी स्वतःची आईच मानतो. परंतु तू मला तुझा मुलगा समजत नाही. जेव्हा ती सुनबाई म्हणते की तुला मी माझा मुलगा मानू माझा काय फायदा? मी तुला माझ्या गर्भातून कुठे जन्म दिला आहे? तू माझा सक्का आहेस का की मी तुला माझा मुलगा समजू? अरे, तू तर माझ्यावर एक ओझं आहेस. तुझे आईवडील आमच्यावर हे संकट सोडून गेले आहेत. तुला तर आयुष्यभर असं सांभाळावं लागणार आहे आणि तू म्हणत आहेस की तुला मी माझा मुलगा समजू. मी तर देवासमोर फक्त हेच प्रार्थना करते की तुझ्या आईवडिलांप्रमाणे तू सुद्धा हे जग सोडून निघून जा. मित्रांनो, असं जेव्हा ती वहिनी म्हणायची तेव्हा तो आंधळा मुलगा खूपच दुःखी व्हायचा. परंतु तो वहिनीला उलटून काहीच बोलायचं नाही. रोजच्या रोज सुनबाई तिच्या दिरावर अशाच प्रकारे अत्याचार करायची. परंतु तो आंधळा मुलगा त्याच्या मोठ्या भावाला काहीच म्हणायचं नाही. तो विचार करायचा की जर मी माझ्या वहिनीबद्दल माझ्या मोठ्या भावाला सांगितलं तर भावाला सुद्धा असंच वाटेल की हा उगाचच माझ्या बायकोबद्दल मला काहीही सांगत आहे व तो सुद्धा माझी काळजी घेणं बंद करेल व तो सुद्धा मला घरातून बाहेर काढून टाकेल. आणि म्हणूनच तो आंधळा भाऊ त्याच्या मोठ्या भावाला काहीच म्हणत नाही. एके दिवशी तो आंधळा मुलगा त्याच्या मोठ्या भावाला म्हणतो, दादा, तू जेव्हा शेतावर काम करण्यासाठी जाशील तेव्हा मला मंदिरात सोडून जा आणि जेव्हा तुम्ही संध्याकाळी घरी याल तेव्हा मला तुमच्यासोबत घरी घेऊन या. कारण मंदिरात माझं मन चांगल्या प्रकारे राहतं. मी मंदिरात देवाचे भजन कीर्तन गातो. खूप सारे लोक माझे भजन कीर्तन ऐकण्यासाठी मंदिरात येतात. तेव्हा मला खूप चांगलं वाटतं. तेव्हा छोट्या भावाचं बोलणं ऐकून आता रोजच्या रोज मोठा भाऊ छोट्या भावाला कामावर जाताना मंदिरात सोडायचा. आंधळा मुलगा पूर्ण दिवस मंदिरात असायचा. पूर्ण दिवसभर तो देवाची भक्ती करायचा. भगवान भोलेनाथांची तो पूजा अर्चना करायचा आणि लोकांना भजन कीर्तन ऐकवायचा. आणि संध्याकाळी जेव्हा भाऊ कामावरून घरी परतायचा तेव्हा तो त्याच्या छोट्या भावाला घरी घेऊन यायचा. एके दिवशी सुनबाईने विचार केला की मी या दिराला काहीतरी कारण बनवून घरातून बाहेर हाकलून काढते. जर मी असं केलं तर याच्या हिस्स्याची जमीन, याच्या हिस्स्याची प्रॉपर्टी आम्हाला मिळेल. जर हा आमच्या घरात राहिला तर लोक याचे कान भरतील आणि असं सुद्धा होऊ शकतं की हा याच्या हिस्स्याची जमीन लोकांच्या नावावर करेल. मग असं केलं तर आम्हाला काहीच मिळणार नाही आणि म्हणूनच काहीतरी असा उपाय करायला हवा की जेणेकरून हा घरातून बाहेर जाईल आणि जेव्हा हा घरातून बाहेर जाईल तेव्हा कुठतरी जाऊन याचा मृत्यू होईल. अशा प्रकारे याचा प्रश्न संपून जाईल. असा विचार करून सुनबाईने तिच्या नवऱ्याला सांगितलं, एकतर तुमचा हा छोटा भाऊ या घरात राहील नाहीतर मी या घरात राहील. तेव्हा मोठा मुलगा म्हणाला, काय झालं? तेव्हा त्याची बायको म्हणाली, तुमचा छोटा भाऊ माझ्यासोबत खूप चुकीचा वागतो.
मला खूपच घाणेरडे शब्द बोलतो, माझ्यासोबत मस्करी करतो आणि म्हणूनच मला हा आवडत नाही. तुम्ही याला घरातून हाकलून बाहेर काढा. जर तुम्ही असं केलं नाही तर मी गळफास घेईन. मित्रांनो, शेठचा मोठा मुलगा त्याच्या बायकोवर खूप प्रेम करायचा. तो त्याच्या बायकोला म्हणाला, तू गळफास घेऊ नकोस, तू माझ्या भावावर दोष लावत आहेस. परंतु माझा भाऊ असा नाही आहे. परंतु तरीसुद्धा तू असं म्हणत आहेस की तू गळफास लावून घेशील, तर तू चिंता करू नकोस, तुला काय हवं आहे. तेव्हा मोठ्या मुलाची बायको म्हणाली, तुम्ही तुमच्या छोट्या भावाला घरातून बाहेर काढा. तेव्हा मोठा भाऊ म्हणाला, ठीक आहे, तू काळजी करू नकोस, मी याची दुसरीकडे व्यवस्था करतो, परंतु तू स्वतःला गळफास लावून घेऊ नकोस. मित्रांनो, मोठा भाऊ रडत रडत त्याच्या छोट्या भावाजवळ गेला आणि छोट्या भावाला सर्व काही सांगितलं. तो म्हणाला, माझे भावा, मला माफ कर, मी मजबूर आहे. जर मी तुला या घरात ठेवलं तर तुझी वहिनी स्वतःला गळफास लावून घेईल. माझा मोठा प्रश्न आहे, मी काय करू? मला काहीच समजत नाहीये. आता तूच सांग, मी काय करू? आपले आईबाबा तुझी जबाबदारी माझ्यावर सोडून गेले आहेत. मी वडिलांना वचन दिलं आहे की मी आयुष्यभर तुझी काळजी घेईन, परंतु आता तर मी मोठ्या संकटात अडकलो आहे. जर मी तुला घरी ठेवलं तर तुझी वहिनी गळफास लावून घेईल. तेव्हा छोटा भाऊ म्हणतो, दादा, तू काळजी करू नकोस, जशी वहिनीची इच्छा आहे तू तसंच कर, कारण मी या घरात राहिल्यामुळे वहिनीला त्रास होत असेल. ती गळफास घेत असेल तर आयुष्यभर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. म्हणूनच वहिनी जसं म्हणत आहे तू तसंच कर. तेव्हा मोठा भाऊ म्हणतो, मी तुला कुठे घेऊन जाऊ, कुठे सोडू तुला? तेव्हा छोटा भाऊ म्हणतो, दादा, तू काळजी करू नकोस, वहिनीने तर हेच सांगितलं आहे की तू मला गावातून कुठेतरी बाहेर सोडू नये. तू असं कर, गावातून बाहेर मोठ्या अंतरावर एक जंगल आहे, त्या जंगलामध्ये माझ्यासाठी एक झोपडी बनव. त्या झोपडीतच मी राहीन, मी माझं आयुष्य तिथेच जगेन, परंतु तुम्ही अशा प्रकारे दुःखी होऊ नका. मित्रांनो, शेठचा मोठा मुलगा त्याच्या छोट्या भावाला जंगलात घेऊन जातो आणि तिथेच त्याच्यासाठी झोपडी बनवतो व त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतो. जेव्हा मोठा भाऊ छोट्या भावाला जंगलात सोडून घरी जायला निघतो तेव्हा त्याला खूपच वाईट वाटत असतं व त्याला त्याच्या छोट्या भावाला सोडून जायची इच्छा होत नसते. तो त्याला मिठी मारून खूप जोरजोरात रडू लागतो. तेव्हा छोटा भाऊ म्हणतो, दादा, तू काळजी करू नको, मी इथे अगदी आरामात राहीन. तेव्हा मोठा भाऊ म्हणतो, छोट्या भावा, तू काळजी करू नकोस, तू इथे आरामात राहा, तुझ्या जेवणाची व्यवस्था रोजच्या रोज मी करेन. तुला इथे फक्त राहायचं आहे, तू इथे जेवण शिजवू नकोस, तुला रोजच्या रोज मी जेवण घेऊन येत जाईन. एवढी तर करण्याची संधी मला तू दे. छोटा भाऊ म्हणतो की ठीक आहे दादा, जशी तुझी इच्छा. मित्रांनो, त्यानंतर मोठा भाऊ छोट्या भावाला जंगलात सोडून घरी निघून येतो. आता शेठची सोनबाई खूपच आनंदाने राहू लागली. आता ती विचार करू लागली की आता मी माझ्या जीवनातील काटा काढून फेकून दिला आहे. आंधळा देर जंगलात राहण्यासाठी गेला आहे, त्यामुळे तिथे एखादे जंगली प्राणी त्याला खाऊन टाकेल आणि याच्या नावावर असलेले सर्व जमीन इस्टेट माझ्या नावावर होईल. मित्रांनो, ती सोनबाई आता खूपच खुश राहू लागली होती आणि ती तिच्या नवऱ्याची खूप चांगल्या प्रकारे सेवा करू लागली होती. इकडे शेठचा मोठा मुलगा त्याच्या छोट्या भावासाठी त्याच्या बायकोला न कळता जेवण घेऊन जात राहिला. शेठचा जो छोटा मुलगा होता तो जंगलात राहत होता व तिकडे सुद्धा त्याने मधुर आवाजात भजन कीर्तन गायला सुरुवात केली. जंगलामध्ये काम करणारे जे पण लोक असायचे ते सर्वजण त्याचं ते मधुर आवाजातील भजन कीर्तन ऐकण्यासाठी तिथे जमा व्हायचे आणि त्याचं संगीत खूप आनंदाने ऐकू लागले. अशा प्रकारे काही जंगलातील प्राणीसुद्धा त्या मुलाचं संगीत ऐकण्यासाठी येऊ लागले. आता तर जंगलातील प्राण्यांना सुद्धा त्या मुलावर प्रेम वाटू लागलं, कारण तो मुलगा जेव्हा गायचा तेव्हा असंच वाटायचं की जणू आता माता सरस्वतीच गात आहे. जेव्हा लोक जाऊन त्याचं भजन कीर्तन ऐकू लागले तेव्हा त्या मुलाने देवाच्या कथा सांगण्यास सुरुवात केली. आता तिथे खूप सारे लोक जमून त्या आंधळ्या मुलाकडून देवाचे भजन कीर्तन व देवाची कथा सुद्धा ऐकू लागले. अशा प्रकारे खूपच गर्दी तिथे जमू लागली होती. दुसरीकडे शेठाचा मुलगा नोकराच्या हाताने त्याच्या छोट्या भावासाठी जेवण पाठवत होता, तर दुसरीकडे छोटा भाऊ मधुर आवाजात संगीत व देवाच्या कथा सांगत होता. काही दिवस असेच गेले व काही दिवसानंतर शेठच्या सुनबाईला दिवस गेले. तेव्हा शेठच्या मोठ्या मुलाला खूपच आनंद झाला. तो खूपच खुश झाला व स्वतः अन्न घेऊन त्याच्या भावाकडे गेला आणि जाऊन त्याने त्याच्या छोट्या भावाला सर्व काही सांगितलं. त्याने सांगितलं, माझ्या भावा, तू आता काका होणार आहेस, मी वडील बनणार आहे. हे ऐकून छोटा भाऊ खरंच खूप आनंदी झाला. त्याने विचारलं, वहिनीची तब्येत तर ठीक आहे ना? तेव्हा मोठा भाऊ म्हणाला की हो, तुझी वहिनी अगदी ठीक आहे. अन्न दिल्यानंतर मोठा भाऊ तिथून निघून आला. अशाच प्रकारे हा नित्यक्रम चालू होता. एके दिवशी मोठ्या भावाने त्याच्या नोकराला विचारलं. जो नोकर छोट्या भावाला जेवण घेऊन जायचा त्याला मोठ्या भावाने विचारलं, माझा छोटा भाऊ कसा आहे? तेव्हा नोकराने सांगितलं की तुमचा भाऊ तर खूपच प्रसिद्ध आहे. त्याचं भजन कीर्तन व देवाच्या कथा ऐकण्यासाठी तिथे खूपच गर्दी जमलेली असते. तेव्हा तो गात असतो तेव्हा असंच वाटतं की माता सरस्वती स्वतःच गात आहे.
तेव्हा एखादी कथा सांगतो तेव्हा असं वाटतं की देव स्वतः येऊन कथा सांगत आहे. खूप साऱ्या लोकांच्या मध्ये त्याने भक्ती जागृत केली आहे. मित्रांनो, हे ऐकून शेठचा मोठा मुलगा खूपच आनंदी होतो. परंतु घरात आतमध्ये वहिनीसुद्धा हे सर्व ऐकत होती. तेव्हा त्याने विचार केला की हा तर जंगलामध्ये खूपच प्रसिद्ध झाला आहे. मी तर याला जंगलासाठी यासाठी पाठवलं होतं जेणेकरून एखादा प्राणी याला खाऊन टाकेल व याच्या नावावर असलेली जमीन माझ्या नावावर होईल. परंतु हा तर जंगलामध्येच खूप प्रसिद्ध झाला. भजन कीर्तन गात आहे. आता तर तिचा आणखीच जळफळाट होऊ लागला. तिला आणखीच तिच्या दिराचा तिरस्कार वाटू लागला. तिने तिच्या नवऱ्याला म्हणजे शेठच्या मोठ्या मुलाला काहीच म्हटलं नाही. तिने विचार केला की ठीक आहे, आता उद्या मी भोजन घेऊन स्वतः जाईन आणि त्या भोजनामध्ये विष मिक्स करून घेऊन जाईन व हळूच त्याला हे विष मिसळलेलं जेवण देऊन देईन आणि जेव्हा तो हे जेवण खाईल तेव्हा सर्व काही संपून जाईन. पुढच्या दिवशी मोठ्या भावाच्या पत्नीने खूपच सुंदर असं जेवण शिजवलं व त्यानंतर त्यामध्ये तिने विष मिसळलं व त्यानंतर ती नवऱ्याला म्हणाले की मला असं समजलं आहे की माझा दीर जंगलामध्ये राहत आहे. जंगलामध्ये राहून खूपच चांगलं भजन कीर्तन सांगत आहे. आज माझं सुद्धा मन करत आहे की मी माझ्या दिराला माझ्या स्वतःच्या हाताने अन्न भरवावे. हे ऐकून शेठचा मोठा मुलगा खूपच खुश झाला आणि म्हणू लागला, यापेक्षा चांगली गोष्ट दुसरी कोणती असू शकते. तू स्वतः अन्न घेऊन जा आणि तुझ्या दिराला स्वतःच्या हाताने अन्न भरव. तो तर तुझा मुलगाच आहे. मी तुला कशाला अडवणार आहे. मित्रांनो, ती शेठची सूनबाई अन्नामध्ये विष मिक्स करून ते अन्न घेऊन जंगलात जाते आणि जाऊन म्हणते, कशा आहात भाऊजी. व नंतर ती सुनबाई मुद्दाम माफी मागण्याचं नाट्य करते आणि म्हणते की मला तुमची खूप आठवण येत होती व म्हणूनच मी आज स्वतःच्या हाताने तुमच्यासाठी अन्न शिजवलं आहे व ते तुमच्यासाठी घेऊन आले आहे. तुम्ही हे अन्न ग्रहण करा. आंधळा भाऊ त्याच्या वहिनीचे हे बोलणं ऐकून खूपच खुश होतो आणि वहिनीच्या तब्येतीची चौकशी करतो. तो खूपच खुश असतो कारण त्याची वहिनी त्याच्यासोबत खूपच प्रेमाने बोलत असते. त्यानंतर अन्न देऊन ती वहिनी परत आली. छोटा भाऊ जेवणासाठी बसला. त्याला नेहमीचा नियम होता की सर्वात प्रथम तो भगवान शंकराला अर्पण करायचा व त्यानंतर जेवणासाठी बसायचा. त्याच प्रकारे त्याने जेवणातील थोडंसं अन्न अर्पण केलं व त्यानंतर तो जेवायला बसला. मित्रांनो, देवाला तर सर्व काही माहीत असतं. भगवान शिवाला हे माहीत होतं की या अन्नामध्ये विष मिसळलेलं आहे. आणि मित्रांनो, आपल्याला हे सुद्धा माहीत आहे की भगवान शिव हे नीलकंठ आहेत. त्याने कितीही विष प्यायलं तरी त्यांना काहीच फरक पडत नाही आणि म्हणून भगवान शिवाने त्या जेवणामध्ये जे काही विष होतं ते सर्व काढून घेतलं व त्यानंतर ते अन्न पूर्णपणे शुद्ध बनलं. ते अन्न खाल्ल्यानंतर दीर खूपच आनंदी झाला व त्यानंतर रोजच्या प्रमाणे भजन कीर्तन तो सांगू लागला. हळूहळू वेळ जाऊ लागला. काही दिवसानंतर शेठच्या सुनबाईने एका सुंदर मुलाला जन्म दिला. जेव्हा शेठच्या मोठ्या मुलाच्या बायकोने एक सुंदर मुलाला जन्म दिला तेव्हा शेठचा मोठा मुलगा खूपच खुश झाला. तो छोट्या भावाजवळ जंगलात जातो आणि जाऊन आनंदाने त्याला मिठी मारतो आणि सांगतो की तू काका बनला आहेस. तुझ्या वहिनीने एका सुंदर मुलाला जन्म दिला आहे. मित्रांनो, शेठाचा आंधळा मुलगा खरंच खूप खुश झाला. त्याच्या आनंदाचा ठिकाणा राहिला नाही आणि तो भगवान शिवाचे आभार व्यक्त करू लागला. तो म्हणू लागला की दादा, आपली इच्छा देवाने पूर्ण केली आहे. मित्रांनो, अशा प्रकारे मोठा भाऊ छोट्या भावाला भेटून घरी परत येतो आणि खूपच आनंदी असतो. काही दिवस गेले. त्या शेठच्या मोठ्या मुलाचा मुलगा मोठा झाला. एके दिवशी शेठच्या मोठ्या मुलाने नोकराला विचारलं की माझा छोटा भाऊ कसा आहे. तेव्हा नोकराने सांगितलं की तुमचा छोटा भाऊ अगदी ठीक आहे. त्याच्या झोपडीबाहेर लोकांची खूप गर्दी असते. तो लोकांना सुंदर आवाजात भजन कीर्तन सांगत असतो. मित्रांनो, जेव्हा हे नोकराचे बोलणे वहिनीने ऐकले तेव्हा तिच्या पायाखालची जमीन सरकून गेली. ती विचार करू लागली की मी तर याला विष दिलं होतं, मग हा मेला नाही, हा तर जिवंत आहे. तेव्हा तिने विचार केला की कदाचित मी जेवणामध्ये कमी विष मिसळलं असेल म्हणून हा मेला नाही. आता मी उद्या पुन्हा जाईन व उद्या मी माझ्या दिरासाठी खीर बनवेन व त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात विष मिसळेन व ती खीर खाल्ल्यानंतर नक्कीच माझा दीर मरून जाईल. असं होऊ शकतं की त्याने मागच्या वेळी मी दिलेले अन्न खाल्ले असेल किंवा मी विष कमी मिसळलेले असल्यामुळे त्याचा परिणाम त्याच्यावर झाला नसेल. तेव्हा पुढच्या दिवशी शेठची सुनबाई मोठ्या मुलाला म्हणाली, अहो, आज मी माझ्या दिराकडे स्वतः जाणार आहे. मी माझ्या दिराला खूपच सुंदर खीर बनवून घेऊन जाते व माझ्या स्वतःच्या हाताने त्याला भरवावी अशी माझी इच्छा आहे. तुमची जर अनुमती असेल तर मी जाऊ का. तेव्हा तिचा नवरा म्हणतो, तू असं का बोलत आहे. तू याच्यामध्ये अनुमती का मागत आहे. तू जर माझ्या भावासाठी खीर बनवून घेऊन चालली असेल तर यापेक्षा मोठी आनंदाची बातमी दुसरी कोणती असेल. तू काळजी न करता निश्चित होऊन खीर घेऊन जा. मित्रांनो, सुनबाईने खीर बनवली व त्या खिरीमध्ये खूप विष मिक्स केलं व ती खीर घेऊन ती जंगलात निघून गेली.
तिकडे जाऊन ती तिच्या दिराला म्हणते, तुम्ही काका बनल्यात, आता तुमचा पुतण्या मोठा सुद्धा झाला आहे. मी तुम्हाला हे सांगण्यासाठी येऊ शकले नाही, परंतु आज मी तुमच्यासाठी खूपच गोड अशी खीर घेऊन आले आहे. मित्रांनो, तो आंधळा मुलगा वहिनीच्या असं बोलल्यानंतर खूपच खुश झाला. तो विचार करू लागला की वहिनी माझ्यावर खरंच खूप प्रेम करते व ती मला स्वतः खीर बनवून घेऊन आली आहे. असं होऊ शकतं की देवाने माझ्यावर कृपा केली असेल व वहिनीच्या माझ्याप्रती माया देवाने पुन्हा निर्माण केली असेल. तो दीर खूपच खुश होतो व त्यानंतर वहिनी खीरीचा आणलेला डबा उघडते व दिराला ती खीर भरवणार असते. दुसरीकडे भगवान शिव आणि आता माता पार्वती हा सर्व प्रकार पाहत असतात. त्याने विचार केला की ही कसली वहिनी आहे. एकदा तर आम्ही तिच्या दिराला वाचवलं, परंतु पुन्हा ती खूप सारं विष घेऊन आली आहे. आता आम्हालाच काहीतरी करायला हवं. मित्रांनो, आता माता पार्वती आणि भगवान शिव ब्राह्मण आणि ब्राह्मणाचे रूप धारण करून त्या आंधळ्या भावाच्या झोपडीजवळ येतात आणि म्हणतात, हे पुत्री, तू तर तुझ्या दिराला खीर खाऊ घालत आहे, परंतु तुझा मुलगा बाहेर त्या गर्दीमध्ये आहे. त्याला तिकडे काहीतरी झालं आहे. मित्रांनो, ब्राह्मण आणि ब्राह्मणीचं असं बोलणं ऐकून वहिनी ताबडतोब खिरीचे ते भांडे फेकून मुलाला शोधण्यासाठी धावतच जाते आणि बाहेर येऊन पाहते तर काय पाहते की तिच्या मुलाच्या तोंडातून फेस बाहेर येत आहे आणि त्याचा पूर्ण शरीर निळं पडलं आहे. खूप सारे लोक त्याच्या आजूबाजूला गोळा झाले आहेत. ती तिथे येऊन जोरजोरात रडू लागली. माझ्या मुलाला हे काय झालं असं ती म्हणत जोरजोरात रडत असते. इतक्या तिचा नवरा म्हणजे त्या आंधळ्या भावाचा मोठा भाऊ सुद्धा तिथे आलेला असतो. त्या मुलाची ही अवस्था पाहून तो जोरात रडत असतो आणि तो बोलत असतो की मुलाचं शरीर निळं पडलेलं पाहून असं वाटत आहे की याला कोणत्या तरी मार्गाने विष दिलं गेलं आहे. जेव्हा त्याच्या पत्नीने हे बोलणं ऐकलं तेव्हा तिला तर माहितीच होतं की ती तिच्या दिराला विष मिसळलेली खीर घेऊन आली होती. मित्रांनो, झालं असं होतं की जेव्हा तिने ती खीर बनवली होती आणि जेव्हा तिने त्यामध्ये विष मिसळलं होतं, त्या भांड्याला थोडी खीर अजूनही शिल्लक राहिली होती व त्यानंतर तिने ती खीर एका डब्यामध्ये ओतली, जेणेकरून ती त्या आंधळ्या दिराला खीर घेऊन जाऊ शकेल. परंतु ज्या भांड्यामध्ये तिने खीर बनवली होती त्या भांड्याला अजूनही थोडीशी खीर लागलेली होती व तिच्या मुलाने तीच खीर खाल्ली होती व त्यामुळे त्याच्या तोंडात विष गेले होते व अशा प्रकारे त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला होता. मित्रांनो, सर्व गावातील लोकांच्या समोर, त्या शेठच्या मोठ्या मुलासमोर व सुनबाईसमोर शेठच्या मोठ्या मुलाच्या मुलाने जीव सोडला होता. जेव्हा मुलगा जीव सोडतो तेव्हा शेठचा मोठा मुलगा खूपच दुःखी होतो. तो खूपच रडतो आणि पळत छोट्या भावाच्या झोपडीत येतो आणि म्हणतो की तुझा पुतण्या ही जग सोडून निघून गेला आहे. असं वाटत आहे की त्याच्या तोंडात विष गेलं आहे. त्याच्या तोंडातून फेस येत आहे. हे माझ्या प्रिय भावा, तू तर भगवान शिवाचा परम भक्त आहेस. तू देवाकडे विनंती कर आणि माझ्या मुलाचे प्राण परत मागव, नाहीतर मी सुद्धा इथे माझ्या प्राणांचा त्याग करेन. मित्रांनो, जेव्हा तो आंधळा भाऊ हे सर्व ऐकतो तेव्हा तो विचार करू लागतो की हे सर्व काय झालं आहे. तेव्हा तो आंधळा भाऊ मोठ्या भावाला म्हणतो, दादा, तू काळजी करू नकोस. आज मी भगवान शिवासमोर माझं डोकं आपटून जीव सोडेन, परंतु माझ्या पुतण्याचा जीव मी परत मागणारच. एकतर देव माझ्या पुतण्याला जिवंत करेल, नाहीतर मी माझ्या प्राणाचा त्याग करेन. मित्रांनो, तो भगवान शिवाची प्रार्थना करण्यात बसतो. भजन गाऊ लागतो. एवढं भजन त्याने गायलं की त्याचा घसा सुकू लागतो, परंतु त्याने भजन गाणं बंद केलं नाही. तो अशा प्रकारे ढोल वाजवत होता की त्याच्या हातातून रक्त येत होतं आणि तरी सुद्धा त्याने ढोल वाजवणं बंद केलं नाही. हा सर्व प्रकार पाहून भगवान शिव तिथे प्रकट झाले आणि म्हणू लागले, वस, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला जो हवं असेल तो वरदान माग. मी तुझ्या भक्तीला पाहून खूप प्रसन्न झालो आहे. तेव्हा तो आंधळा भाऊ हात जोडून म्हणतो, हे प्रभू, मला काहीच नको. जो माझा पुतण्या आहे, माझ्या भावाचा मुलगा, जर तो मेला तर मी जिवंत राहू शकत नाही आणि म्हणूनच तुम्ही माझ्या पुतण्यात प्राण परत करा. तेव्हा भगवान शिव म्हणतात, ठीक आहे, जशी तुझी इच्छा. तेव्हा भगवान शिव तस्तू म्हणतात आणि अंतर्धान पावतात. त्यानंतर मोठ्या भावाचं लक्ष त्या खिरीच्या भांड्याकडे जातं. ते खिरीचं भांडं त्याची बायको तिथे टाकून बाहेर निघून गेली होती. त्याने पाहिलं की खिरीचा रंग निळा होता व तिथे एक कुत्रा खाली पडलेला होता. तो मेलेला होता. मोठ्या भावाला समजलं की या खिरीमध्ये नक्कीच विष मिसळले आहे, म्हणजे माझी बायको माझ्या भावाला विष पाजण्यासाठी आली होती, त्याला मारण्यासाठी आली होती आणि याच खिरीचा काही भाग माझ्या मुलाने खाल्ला व त्यामुळे त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला होता आणि म्हणूनच तो मेला आहे. आता मोठ्या भावाला खूपच राग आला होता. तो मोठा भाऊ छोट्या भावाला म्हणाला, तू चल माझ्यासोबत, आज मी तुला घरी घेऊन जातो. तू येथे जंगलात नाही राहायचं, तू माझ्यासोबत राहायचं. आता मी पाहतोच की तुला घरी येण्यापासून कोण थांबवतं. मित्रांनो, जेव्हा मोठा भाऊ त्याच्या छोट्या भावाला घेऊन घरी येतो तेव्हा तो काय पाहतो की त्याचा मुलगा जिवंत आहे. त्याची पत्नी तिच्या मुलाला जंगलातून घेऊन आली होती आणि म्हणते, बघा, देवाने आपल्यावर कृपा केली आहे
आणि आपला मुलगा जिवंत झाला आहे, याला काहीच झालं नाही. शेठचा मोठा मुलगा त्याच्या पत्नीच्या गालावर 2-3 चापटा मारतो आणि म्हणतो, हे दुष्ट स्त्री, तूच खिरीमध्ये विष मिसळले होतेस आणि माझ्या भावाला ती खीर खाण्यासाठी तू नेली होतीस, जेणेकरून माझ्या भावाचा मृत्यू होईल. परंतु तुझे हे कर्म तुझ्यावरच फिरले आहे. आपल्या बाळाने तीच विष मिसळलेली खीर खाल्ली व त्याचा मृत्यू झाला होता. परंतु माझ्या छोट्या भावाचे पुण्यकर्म, ज्यामुळे भगवान शंकराने माझ्या बाळाचे प्राण वाचवले आहेत. तू पापी आहेस. जर माझ्या भावाने भगवान शंकराची प्रार्थना केली नसती, भगवान शंकराला आपल्या बाळाचे प्राण परत करण्याचा हट्ट केला नसता, तर आपला पुत्र आता जिवंत नसता. ही सर्व माझ्या भावाची मेहरबानी आहे की आपला पुत्र आज जिवंत आहे. तू नेहमी माझ्या भावावर अत्याचार केले आहेस. आज मला समजले की तू किती दुष्ट आहेस. मित्रांनो, जेव्हा 2-4 गालावर चापटा बसतात तेव्हा तिला थोडी अक्कल येते आणि तिला स्वतः समजते की तिने जे वागले ते पूर्णपणे चुकीचं होतं. धीर मला स्वतःची आई समजतो, परंतु मी नेहमी त्याला परक समजलं. मी नेहमी माझ्या देवावर अत्याचार केले, त्याला त्रास दिला. मित्रांनो, त्यानंतर ती सुनबाई जाऊन तिच्या धीराच्या चरणावर पडते आणि म्हणते, हे पुत्र मला माफ कर. तेव्हा धीर म्हणतो, वहिनी तू हे काय करत आहे? ज्या दिवशी आई पुत्राच्या पायांना स्पर्श करेल तेव्हा महाप्रलयाची सुरुवात होईल. वहिनी, तुम्ही माझी वहिनी नाही, तुम्ही माझी आई आहात. तुम्ही असं कार्य करून मला पापी बनवू नका, मला दोषी बनवू नका. मित्रांनो, त्यानंतर ती स्त्री तिच्या नवऱ्याची माफी मागते आणि म्हणते, मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली. आजपासून मी माझ्या धीराची स्वतःच्या पुत्राप्रमाणे काळजी घेईन, त्याला कोणत्याही प्रकारे त्रास देणार नाही. त्यानंतर मोठा भाऊ व त्याची बायको आंधळ्या भावाची काळजी घेऊ लागते. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तोपर्यंत धन्यवाद.